श्री स्वामी समर्थ। हा संदेश स्वामींनी तुमच्यासाठी पाठवला आहे। जर का तुम्ही या संदेशाकडे दुर्लक्ष केला तर तुम्ही तुमच्यासाठी आलेली मौल्यवान गोष्ट गमावू शकता। स्वामी म्हणतात, कधी कधी शांत राहणे, काहीच न बोलणे तुमच्यासाठी फायद्याचे ठरू शकते। सर्व काही माझ्यावर सोपवा, तुमचा एकही मिनिट काळजीत घालू नका। तुमची काळजी मला द्या, मी त्याची काळजी घेईन। जिथे देवाचे अस्तित्व असते तिथे सर्व आनंद आहे। तुम्हाला जीवनात आनंद अनुभवायचा असेल तर स्वामींच्या पाऊलखुणांचे अनुसरण करा। तुम्ही सहमत असाल तर स्वामी आई मी तुझं बाळ आहे असे टाईप करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। आयुष्यात आपण किती वेळा हरलो आहे याने काही फरक पडत नाही, कारण प्रचंड स्वामींचे बोल पाठीशी असताना एक दिवस नक्कीच विजय होणार आहे। आयुष्यात अडचणी येत असल्यास दुःखी होऊ नका, कारण कठोर भूमिका फक्त चांगल्या कलाकारांना दिल्या जातात। कोणाशी किती खोटं बोललात, किती फसवलात तरी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, तुम्ही स्वतःला आणि परमेश्वराला कधीही खोटे बोलू शकत नाही आणि फसवू शकत नाही। तुमच्या सर्व कर्मांचा लेखाजोखा स्वामींकडे असतोच, म्हणून जेव्हा आयुष्य हसवेल तेव्हा समजून जा की आपल्या चांगल्या कर्माचे फळ आहे, आणि जेव्हा आयुष्य रडवेल तेव्हा समजा चांगले कर्म करण्याची वेळ आली आहे। रागावर नियंत्रण ठेवा, रागात कधीही चुकीचे बोलू नका। मूड चांगला होतो व राग निघून जातो, पण बोललेले शब्द परत येत नाहीत। कोणतेही स्वप्न नवसाने पूर्ण होत नाहीत, त्यासाठी मेहनतीचा प्रचंड डोंगर उचलावा लागतो। सहमत असाल तर आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा। आपल्याला दुःख देणारे या जगात कमी नाहीत, हे जितकं सत्य आहे तितकंच असत्य हे आहे की आपल्याला आईच्या मायेने जवळ घेणारे स्वामींशिवाय कोणीही नाही। मीपणा नको, अहंकार नको, ईश्वर सर्वत्र आहे। अहंकार मोक्षप्राप्तीसाठी घातक आहे। आपण एक मात्र निमित्त आहोत, करता आणि करविता तोच एक स्वामीनाथ आहे, हे नेहमी लक्षात ठेवा। अनन्य भावाने जो स्वामींना शरण जातो त्याचे सारे कष्ट परमपिता परमात्मा स्वामीराया उचलतात। तुमचा स्वामी शक्तीवर विश्वास असल्यास होय, माझा स्वामींवर पूर्ण विश्वास आहे असे टाईप करा। स्वामी म्हणतात, काही चुकत असेल तर त्याच्यापासून पळून जाण्याऐवजी ते दुरुस्त करा, तरच तुम्ही पुढे जाऊ शकाल। आपल्याला कोणी फसवले याचे दुःख फार काळ राहत नाही, पण आपण कोणाला फसवले नाही याचा आनंद मात्र लांब काळापर्यंत राहतो। फसवणूक केली तर आज नाही तर उद्या तुमची देखील फसवणूक होईल। जर तुम्ही आयुष्य सत्याने जगला तर तुम्हाला प्रत्येक क्षणी शांती मिळेल। कुणालाही चांगले किंवा वाईट म्हणण्याआधी विचार करा। जर कोणी तुम्हाला तेच शब्द बोलले तर तुम्हाला कसं वाटेल? भूतकाळ बदलला जाऊ शकत नाही, परंतु भविष्य आपल्या हातात आहे। आपण जोपर्यंत काही करत नाही तोपर्यंत सर्व शक्य दिसते, प्रयत्न केल्यावर सर्व काही शक्य होते। स्वामी म्हणतात, वाईट कर्म करून तुला वाटत असेल स्वामी मला साथ देत आहेत, तर तो तुझा भ्रम आहे। फक्त ही वेळ तुझी आहे। मी शेवटपर्यंत त्यांच्यासोबत असतो ज्यांच्या कर्माचा उद्देश वाईट नसतो। जीवनात तुमचा कोणीही कितीही तिरस्कार केला तरी तुमचा चांगुलपणा सोडू नका। कोणी तुमच्याबद्दल वाईट विचार करत असेल तर तो त्याच्या कर्माचा भाग समजा, पण तुम्ही कोणाबद्दल वाईट विचार करून स्वतःचे कर्म आणि वेळ खराब करू नका। प्रत्येक गोष्टीचे उत्तर बोलून दाखवायचे नाही, कारण प्रत्येक ठिकाणी बोलला तर चुकीचे ठरेल, म्हणून शांत राहणे चांगले असते। वेळच त्यांना त्यांची उत्तर देणार आहे, त्यामुळे तुम्ही फक्त योग्य वेळेची वाट पहा। तुमची ही चांगली वेळ लवकरच येणार आहे। स्वामींवर विश्वास ठेवा। हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद।